गोल्डन ग्रेव्ही प्रीमिक्स वापरून मी छोले मसाला करत आहे. छोले, टमाटा, कांदा हे गोल्डन ग्रेव्ही प्रीमिक्स आहे. आणि फोडणी करता जिरे, कांदा पाहिजे तर वापरू शकता. पॅनमध्ये तेल घाला, फोडणी करा. फोडणीमध्ये कांदे घालून कांदे छानपैकी वाफून घ्यायचे. तुम्ही जशी फोडणी करता तशी फोडणी करा. पाहिजे तर कांदे घालू शकता, नाहीतर नाही. टमाटा घालू शकता, नाहीतर नाही. माझ्याकडे छोले कमी आहेत म्हणून बरकत होण्याकरता मी कांदा टमाटा एक वापरला आहे. का म्हणजे प्रीमिक्समध्ये सगळं काही असतं. तिखट, मीठ, मसाले सगळे असतात. ग्रेव्ही करता ते सफिशियंट होऊ शकतं. पण तुम्हाला आता जर जास्त चव पाहिजे, कच्च्या कांद्याची चव पाहिजे तर कच्चा कांदा वापरू शकता. तसंच आता मी इथं 20 ग्राम गोल्डन ग्रेव्ही प्रीमिक्स घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून मिक्स करून ठेवते. माझं इथं छोले फार कमी क्वांटिटी असल्यामुळं मला 20 ग्राम गोल्डन ग्रेव्ही प्रीमिक्स बस होईल. आणि हा उकडलेले छोले आधी उकडून घ्यायचं आणि उकडलेले छोले मी पॅनमध्ये घातले. कांदा टमाट्यासोबत छोले पण वाफवून घेतले जातात व्यवस्थित. नंतर हा ग्रेव्हीचं स्लरी जे आहे, मिक्स आहे पाण्यामध्ये मिसळलेलं, ते घालून 1-2 मिनटाकरता शिजवून घ्यायचं. का म्हणजे छोले चांगले वाफलेले असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला कमी वाटतं आहे ग्रेव्ही तर अजून एक 10 ग्राम घालून घेऊ शकता. मी इथं टोटल एकूण 20 ग्राम ते 25 ग्राम गोल्डन ग्रेव्ही प्रीमिक्स घातले. आणि आता छान कन्सिस्टन्सी येजोपर्यंत शिजवून घ्यायचं, म्हणजे एकजीव होजोपर्यंत दिसतं. आता छोले मसाला रेडी आहे. सर्व करा.